आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमच्या धर्मपत्नी भावना सिद्धिराज गाडे पाटील कुठे आहेत? त्या पूजेला आल्या नाहीत का नाही आल्या आहेत? भावना मॅडम इथे नसल्या म्हणून काय झालं? मी हजर आहे ना इकडे। अहो तुम्ही हजर राहून का उपयोग? ही पूजा तुम्ही करणार आहात का? हो, मीच करणार आहे पूजा। बघतेस ना चा मुलगा काय रंग उधळतोय आणि तू इथं डोळ्यात पाणी गाळत बसलीस। माफ करा सिद्धिराज गाडे पाटील, तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळतंय ना? नाही म्हणजे वटपौर्णिमेची पूजा सुवासिनी करतात, पुरुष कधीपासून करायला लागले ही पूजा? हो, पुरुष कधीपासून करायला लागली पूजा? का पुरुष नाही करू शकत का पूजा? नाही म्हणजे माझ्या तरी वाचनात नाही आलंय असं कुठे। तुमच्या आला असेल तर तुम्ही सांगू शकता। मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक वेळी बाईनेच का पूजा करा? मला हवंय माझ्या बायकोसाठी उदंड आयुष्य आणि पुढचे 7 जन्म मला भावना मॅडमच माझ्या बायको हव्यात आणि म्हणूनच मी पूजा करतोय। काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सिद्धूने तर चक्क गाडे पाटलाची इज्जत धुळीत मिळवण्याचा वेळाच उचलला असल्यासारखा वागतोय। एक वेळ आम्ही मान्य करू की तुमच्या बायकोला उदंड आयुष्य मिळावं आणि तिची साथ पुढची 7 जन्म मिळावी म्हणून तुम्ही पूजा करत आहात। पण मग तुमचं उदंड आयुष्य आणि पुढच्या 7 जन्माची साथ तुमच्या बायकोला नकोय का? मग ती का नाही आली पूजा करायला? काय कमाल आहे ना। म्हणजे सगळ्या बायका वटपौर्णिमेच्या दिवशी मनोभावे पूजा करतात, स्वतःच्या नवऱ्यासाठी उपवास धरतात। मला सांगा, आजच्या दिवशी तुम्ही कुठल्या नवऱ्याला प्रश्न विचारलाय का की काय रे बाबा कुठे असतोस तू या दिवशी? तुझी बायको उपवास करत असते पण नवऱ्यासाठी मात्र नेहमीच स्वयंपाक करत। हे त्यांना कधी तुम्ही विचारलं नाही की तुम्ही का नाही करत उपवास? चल, नसेल जमत पूजा करायला पण तू निदान बायको बरोबर वडापर्यंत येऊन बघू तरी शकतोस ना की तुझी बायको काय करते तुझ्यासाठी। मग प्रथेप्रमाणे हे सगळं त्याच्या आयुष्यासाठी चाललेलंच आहे, म्हणून काय त्याची काही जबाबदारी नाही या सगळ्या। आता या ज्या सगळ्या बायका जमल्या आहेत त्यांच्या नवऱ्यांना या 7 जन्म नको आहेत का? बोला की। असे प्रश्न तुम्हाला पडतच नसतील। मला एक कळत नाही, प्रत्येक प्रश्नाला बाईलाच का सामोरं जावं लागतं? मुळात प्रत्येक प्रश्न बाईसाठीच का असतो? कारण तशीच प्रथा आहे, पुरुषांसाठी कुठलीच प्रथा नाहीये। हो, पुरुषांसाठी तशी प्रथा नाहीच आहे। अहो, आज तर माझा मुद्दा आहे, पुरुषांसाठी कुठली प्रथा का नाहीये? आणि मुळात तुमचा बायकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। जेव्हा एखादी बाई प्रथेच्या विरुद्ध प्रश्न विचारते किंवा विरुद्ध वागते तेव्हा तुम्ही तिला उर्मट किंवा प्रथेचं पालन न करणारी म्हणता, आणि जेव्हा एखादा पुरुष म्हणतो की ही प्रथा आमच्यासाठी नाही आणि त्याची जबाबदारी तो झटकून टाकतो तेव्हा तुम्ही काहीच विचारत नाही, उलट त्याचं समर्थन करतो। किती वर्ष सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवायचे, त्याच्या उदंड आयुष्याची कामना करायची, तिला 7 जन्म हाच नवरा मिळू द्या म्हणून वटपौर्णिमेची पूजा करायची। मुळात माझ्या याच गोष्टीवर आक्षेप आहे की नेहमी प्रेमाची परीक्षा स्त्रियांनीच का द्यायची? त्यांनीच त्यांचं प्रेम सतत का सिद्ध करत राहायचं? माझा माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे पण मी हे तिच्यापर्यंत कसं पोचू? मला जर तिचं उदंड आयुष्य हवं असेल आणि जन्मोजन्मीची साथ हवी असेल तर मी काय करायचं? याबद्दल मला आजवर काहीच का नाही सांगितलं गेलं। मला सुद्धा तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायचंय, ते सिद्ध करायचंय आणि यासाठी मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे।
दादा पाणी. सिद्धिराज गाडे पाटील, तुम्ही तुमच्या बायकोसाठी निजळी उपवास केलाय का? सिद्धू, तू निर्जळी उपवास केलाय? बाई, मी असा नवरा पहिल्यांदाच पाहिला जो बायकोसाठी निर्जळी उपवास आणि वटपौर्णिमेची पूजा करतोय. मला तो सत्यवान व्हायला आवडेल जो त्याच्या सावित्रीचे प्राण परत आणण्यासाठी यमाशी लढ आणि मागे हटणार नाही. माझा भावना मॅडमवर प्रचंड प्रेम आहे आणि हा जन्म काय तर पुढच्या 7 जन्मांसाठी मला बायको हीच हवी. तुझं म्हणणं मला कितीही जरी पटत असलं तरी तुझ्या कुठल्याच बोलण्यावर आता माझा विश्वास बसणार नाही. किती प्रेम आहे सिद्धूदादाचं भावनाताईवर. भावनाताईनं सिद्धूदादाला लवकर माफ करायला पाहिजे. खरंच सिद्धूचं किती प्रेम आहे भावनावर. एवढं प्रेम करणारा नवरा असेल तर मी त्याच्या 1000 चुका माफ करायला तयार आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न विचारून जर झाले असतील, इथल्या बायका आणि मी जी पूजा करायला आलोय ती करायला जातो. धन्यवाद. लक्ष्मी निवास